ती मी शेवभाजी बनवते आहे छान छान अशी. त्याच्यामध्ये कांदा घेतला आहे, टमाटा घेतला आहे, हिरवी मिरची घेतली, लसूण घेतली आणि असं छानपैकी भाजून घ्यायचं मस्त त्याला. आणि मिक्सरमध्ये वाटायचं. एक टमाटा घ्यायचा, तो टाकायचा, खोबरं वाटायचं त्याच्यामध्ये आणि छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि ते फोडणी घालायची त्याची. मस्त आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता. आणि तवा ठेवायचा आपल्याला, कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेलामध्ये टाकायची दालचिनी, हिरवी लवंग, हिरवी विलायची, जिरं टाकायचं, काळी मिरी आणि लवंग टाकायची, वाटलेला मसाला टाकायचा. अजून छान असं परतून घ्यायचं याला तेल सुटेपर्यंत. थोडीशी हळद टाकायची, हिंग टाकायचा आणि याला पण परतून घ्यायचं. हे परतून झालं तर आपल्याला याच्यामध्ये आणखीन मसाले टाकायचे. याचे मसाले टाकायचे, धणे पावडर थोडी आणि थोडा गरम मसाला, मिरची पावडर आणि घरगुती मसाला टाकायचा. आणि छान असं परतून घ्यायचं आणि थोडं गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये. छान असं कलर येऊस्तर परतायचं याला. आणि गरम पाणी टाकून एक उकळी घ्यायची, एक उकळी करून घ्यायची आणि शेव टाकायची त्याच्यामध्ये आपल्या याच्यानुसार, आपल्याला जशी लागेल तशी. बघा त्याची छान कलर आलेला आहे भाजीला. जास्त पातळ नाही करायचा रस्सा. थोडीशी कसुरी मेथी टाकली आणि थोडासा कोथिंबीर. बघ किती छान कलर आलेला आहे भाजीला. भाजी तयार आहे आपली. ही उकळी काढून घ्यायची आणि शेव टाकायची. झाली की लगेच खायला तयार गरमागरम. बघ उकळी आलेली भाजीला. थोडंसं मीठ टाकायचं. बघ किती छान कट आला भाजीला. आता आपण याच्यामध्ये शेव टाकून घेऊ. तेल नाही, शेव. तयार आहे आपली भाजी. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खायला.